युवागान अंध युवक कवी संतोष कुंभार यांची मृणालिनी पायंडे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकवित आहोत. दोस्तांनो, नियती या शब्दावर तुमचा विश्वास आहे की नाही? म्हणजे काय आहे की कोणत्या क्षणी काय होईल हे काही सांगता येत नाही. दैवाचं फाट कोणत्याही बसेल आणि सगळं जीवन अंधारमय होईल ते भावीत सुद्धा आपल्याला करता येत नाही. याच अंधारमय आयुष्यावर मात करून रुपेरी लखलखीत आयुष्याला सुरुवात करण्याची धडपड आपल्या एका मित्राने केली. त्याचे नाव आहे संतोष कुंभार. त्याला बालवयातच म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षी पाठीच्या मणक्यामध्ये पाणी होऊन खराब होऊन अंधत्व आलं. पण त्यावर जिद्दीनं धैर्याने मात करून तो जीवन जगतोय. लौकिक कारखाना हा मुलगा डोळस नाहीये, पण आपल्या मनुष्यचक्षूंनी अंधचक्षूंनी त्यांनी सगळं काही जाणले. तो कवी आहे, गायक आहे, तो कॅसेट सुद्धा छान वाजवतो. असा हा संतोष आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलाय आणि आज तुम्हा सगळ्या युवक दोस्तांच्या वतीनं त्याची मी म्हणजे मृणालिनी पायंडे मुलाखत घेते. संतोष, मनापासून अभिनंदन बरं का. धन्यवाद. मला आजच कळलं की तुझा एक काव्य संग्रह प्रकाशित झालाय. हो. काय त्याचं नाव? माझ्या काव्य संग्रहाचं नाव आहे दृष्टी. बर. दृष्टी हेच नाव तू का दिलंस? कारण जेव्हा सगळ्या आमच्या प्रकाशन समितीतील सरांनी, कानेटकर सरांनी आणि अवसरे सरांच्यावर आमची चर्चा झाली की काय नाव ठेवायचं, कवितेच्या संग्रहाचं वारसा तर घालायला पाहिजे, तर ते लोकांपर्यंत पोहोचेल. तेव्हा जरी शेक्सपियरने म्हटलेलं असेल नावात काय आहे, तरी सुद्धा नाव देणं हे फार महत्वाचं होतं. म्हणजे मला जरी दृष्टी नसली तरी माझ्याकडे बघण्याची दृष्टी आहे. मी इतरांकडे बघू शकतो हे या संग्रहाच्या दृष्टीनं दाखवायचं आहे जगाला सगळ्या. मी जरी लैंगिक दृष्ट्या अंध असलो तरी माझ्याकडे बघण्याची शक्ती आहे हे या लोकांना दाखवून द्यायचं आहे. मी जरी अंध असलो तरी समस्येकडे बघण्याची, एखाद्या वस्तूकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याची जी माझ्याकडे दृष्टी आहे या लोकांना सर्वांना दाखवून देण्यासाठी या पुस्तकाला दृष्टी हे नाव दिलेलं आहे. कारण हे कसं म्हणाल तर मी काव्याची व्यथा नावाची कविता लिहिलेली आहे आणि मी काव्याकडे बघू शकत नाही. तर मी कशी काय कविता केली असा लोकांसमोर प्रश्न येईल. तर त्या संदर्भामध्ये काव्याची व्यथा ही मी कविता लिहिलेली आहे. ती तो म्हणून दाखवतो. हो, म्हणून दाखवतो. कवितेचं नाव आहे काव्याची व्यथा. काव्याने एक कविता लिहिली, त्या कवितेत स्वतःची व्यथा सांगितली. काव्याने एक कविता लिहिली, त्या कवितेत स्वतःची व्यथा सांगितली. पक्ष्यांमध्ये मी कावळा, पक्ष्यांमध्ये मी कावळा, रंग माझा आहे काळा, रंग माझा आहे काळा, गोड आहे कोकिळीचा गळा, गोड आहे कोकिळीचा गळा, म्हणून आवडते माणसाला कोकिळा, गोड नाही माझा गळा, म्हणून माणूस लावत नाही मला लळा. म्हणजे मी म्हणत नाही कावळा म्हणतो, तर गोड नाही माझा गळा, म्हणून माणूस लावत नाही मला लळा. तर त्या कवितेमध्ये मी असं म्हटलंय, म्हणजे कावळ्याच्या व्यथेमध्ये की कावळा म्हणते जेव्हा आपल्याकडे पाणी आलेलं असत ना तेव्हा आपण म्हणतो की आज कावळा ओरडून गेला घरावर, म्हणजे पाहुणे. तर मी तिथे म्हटलंय जेव्हा मी माणसाच्या ओरडतो घरावर, कावळामध्ये जेव्हा माणसाच्या ओरडतो घरावर तेव्हा माणूस करतो विचार आज कोणीतरी पाहुणा येणार, तेव्हा माणूस करतो विचार आज कोणीतरी पाहुणा येणार. वाचवण्यासाठी रोगापासून सर्वांना, अर्थात हा कावळा मयत प्राणी वगैरे खात असतो आणि त्याच्याकडे लोकांचं लक्ष नसतं. म्हणजे मी लोकांना एक असं सांगितलेलं आहे कावळ्याच्या व्यथेमध्ये, वाचवण्यासाठी रोगापासून सर्वांना खातो मी मयत प्राणी आणि किडे, पण माणसाचे मात्र कधीही लक्षच नसते माझ्याकडे. शेवटी काय म्हणतोय, अरे माणसा तुझे प्रेम नाही ना माझ्यावर, मग पिल गाण्यासाठी मला तू का शोधतोस गावभर. अशी कावळ्याने कविता लिहिली, त्या कवितेत स्वतःची व्यथा सांगितली.
छानच आहे ही तुझी कविता. संतोष, मला वाटतं तुझ्या काव्यसंग्रहामध्ये अजूनही छान कविता आहे बघ, म्हणजे मला तरी ती आवडली बरं का. जीवन माझं, तर ती तुला म्हणून दाखवते. म्हणजे मला असं वाटतं की तुझ्या जीवनावरती ती कविता आहे का? हो, माझ्या जीवनामध्ये जे जे काही घडलंय त्यांचं थोडासा आढावा मी या कवितेमध्ये घेतलेला आहे. बर, आम्हाला सांगतोस ते? हो हो, जरूर. कवितेचं नाव आहे जीवन माझे. बर. सन 1979 नोव्हेंबरच्या 1 तारखेला, सन 1979 नोव्हेंबरच्या 1 तारखेला जन्म माझा झाला, जन्म माझा झाला. जन्म होताच माझा आई-वडिलांना आनंद झाला, जन्म होताच माझा आई-वडिलांना आनंद झाला. आई म्हणाली देव पावला पहिला मजला मुलगा झाला, आई म्हणाली देव पावला पहिला मजला मुलगा झाला. आई वडिलांना आजी आजोबांना बोल बोबडे आवडू लागत. नियतीची चक्कच फिरले, पाहता पाहता वर्ष संपले. दृष्टी माझी खेळून गेली, दृष्टी माझी खेळून गेली. आई वडिलांच्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळले. यावेळी दृष्टी परत मिळवणी आई वडिलांनी प्रयत्न केले. प्रयत्न सारे केल्यावरती अंधशाळेत मज दाखल केली. असता इयत्ता 2री मध्ये मला पहिले काव्य सुचले. अंधशाळेच्या ऑर्केस्ट्रातून असंख्य वेळा गायन केले. आकाशवाणीच्या सांगली केंद्रामध्ये एक कविता सादर केली, भक्ती रचना एक गायली. वृत्तपत्रात मुलाखत दिली, वृत्तपत्रात मुलाखत दिली. आई वडिलांनी अनेक व्यक्तींनी सहाय्य मुजरा केले, आई वडिलांनी अनेक व्यक्तींनी सहाय्य मुजरा केले. म्हणून जीवन माझे फुलले, म्हणून जीवन माझे फुलले. वा संतोष, म्हणजे तुला कुठलेही प्रश्न विचारले नाहीत तरी सुद्धा तुझं जीवन काय आहे ते आम्हाला या तुझ्या कवितेतनं कळलं. पण तरी सुद्धा मी तुला विचारते बरं का, की आता तू म्हटलंस या कवितेमध्ये की तू 2 वर्षाचा होता असताना तुझी दृष्टी गेली. मग त्याच्यानंतर कसा काय तू शिकलास, म्हणजे कोणत्या शाळेत वगैरे शिकलास? त्याच्यानंतर मी असं घरीच असायचो. म्हणजे अंधत्व आल्यानंतर लहानपणाचं मला तेवढं काही आठवत नाही आहे. शाळेत जायला आठवत. मी नंतर असं शाळेत येण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे अंध मुलांनी संपर्क साधावा, कोल्हापूरला शाळा निघालेली आहे आणि संपर्क साधा अशी एक वृत्तपत्रामध्ये जाहिरात आली होती. आणि तरी सुद्धा मी तयार नव्हतो. आई वडिलांपासून दूर जाणं मला अजिबात पडत नव्हतं. की विकास वगैरे तर राहू दे बाजूला, पण मला आई वडिलांपासून दूर जाणं आवडतच नव्हतं. लहानपणी पटतच नव्हतं. पण तरी सुद्धा तू शाळेमध्ये जायला लागलास. कोणत्या शाळेमध्ये तू गेलास? मी जेव्हा रणदेवी सर आणि रणदेवी मॅडम रोटरी क्लबमधील तेवढी हे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला समजावून सांगितलं की तू शाळेत गेलास तर तुझं भलं होईल, नाही तर तू असाच घरात पडून राहशील. मग मी ज्ञानप्रबोधन संचलित अंधशाळा गंगावेश कोल्हापूर या शाळेत शिकायला गेलो. मग आम्हाला वाटतं तुझ्याबरोबर कोणी येतच असेल ना त्यावेळेला? हो, माझ्याबरोबर आई दररोज यायची. सकाळी 9:30च्या बसने मी कोल्हापूरला 35 किलोमीटर माणगाव ते कोल्हापूर अंतर आहे. तिथं जायचं, आई दिवसभर माझ्यावर थांबायची आणि सायंकाळी 5ला पुन्हा परतत होतो आम्ही. बर, म्हणजे आता सर्वांनी तुझं शाळेचं शिक्षण झालं. हो. आणि मग तू मला वाटतं किती लहान झालास ना? मग काय काय तुझं मला वाटतं तुला यश चांगलंच मिळालं 10वीला. हो, त्या यशामाग माझ्या आई वडील बहीण यांचा तर वाटा आहेच. माझा मामी रितेश कुंभार म्हणून आहे, त्याचाही आहे. आणि माझ्या अंधशाळेमधल्या सुतार सर, कांबळे सर, पाटील सर आणि सगळ्या शिक्षकांचा, तसेच मला आणखी अतिरिक्त सहाय्य करणारे मुसळे सर, सुतार सर आहेत, त्यांचा सहभाग याच्यामध्ये खूप आहे. वाळेकर सर आहेत. या सर्वांचा मला खूप शिक्षणामध्ये उपयोग शिकवतातच ते सर. त्यामुळे मी आज एवढं यश गाठलंय असं. म्हणजे मला वाटतं अंध विद्यार्थ्यांमध्ये तू पहिला आलास, हे उज्ज्वल यश. याच्यामध्ये ही सगळी माणसं मान्यभूत होती. तर फक्त तू शिक्षणामध्ये पुढे गेलास का त्याच्याबरोबर इतरही छंद तू काही स्वतःला लावून घेतलेस? शिक्षणाबरोबरच मी संगीताची मला आवड असल्यामुळं मी तसं अंधशाळेमध्ये प्राथमिक शिक्षण संगीताचं गौतम रामाने सांगण्याकडे घेतलं. कारण तू आता तुझ्या कवितेमध्ये सांगितलं अंधशाळेत होतो तर मी म्हटलं, म्हणजे याचा अर्थ तुला गाण्याची लहानपणापासून आवड होती.
मग तू शास्त्रीय संगीत शिकतोस तर आहे? शास्त्रीय संगीत आता गिरीश कुलकर्णी सरांच्याकडं बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळ इचलकरंजी इथं मी शिकतोय. आणि तिथं मला तारा भीती वाटायची की इथं म्हणजे मी अंधशाळेमध्ये शिकलेला असल्यामुळं सगळे अंध मुलांशी माझा संपर्क होता. नॉर्मल मुलांच्यावर माझा संपर्क कमी होता. मग बाळकृष्ण बोलमध्ये जाताना अशी भीती वाटली की तिथे गेल्यावर मला सांभाळून सर्वांनी सगळे सांभाळून घेतील की नाही, शिक्षक कसे शिकवतील वगैरे. तर आता मला इतकं चांगलं तिथं सहकार्य लाभलेलं आहे सगळ्यांचं की मला तिथे गेल्यानंतर यूज वाटत नाही. म्हणजे कवितेमध्ये गाण्यामध्ये सुद्धा तू इतकं रमून गेलास. तर गाणं म्हणजे फक्त आता तू शास्त्रीय संगीत शिकतोस का एखादं वाद्य सुद्धा तू वाजवतोस? हो, मी शास्त्रीय संगीताबरोबरच कॅसिओ, पेटी, तबला, बुलबुल, तरंग, हार्मोनियम सगळं काही वाजवतो. मग आता मला वाटतं कॅसिओ तुझ्याजवळ आहे ना चांगला, तर मग कॅसिओवरती तू मला काही वाजवून दाखवतोस? हो, अवश्य. हो. वा संतोष, कसं काय तुला असं वाटलं की हे आपण वाजवू शिकावं? काय की माझी म्हणजे तसं पेटीवर वगैरे वाजवावंच वाटतच होतं. मला ह्या कॅसिओसाठी मी म्हणजे शिकण्यासाठी कोणाकडून असं मार्गदर्शन खास घेतलं. कारण मी स्वतःच त्यांच्या पार्टीमध्ये वगैरे असं जायचो. एक दिवशी बघितलं त्यांचं वाद्य आहे आणि एखादं जे काही नवं असतं ते आत्मसात करावं ही माझी वृत्ती असल्यामुळं लगेच मी त्यांच्याकडे गेल्यावर पेटीप्रमाणे वाजायला शिकलो. पण मग त्यांच्याकडे जात असताना नंतर मला एक असं वाटायला लागलं की आपला कॅशिओ असावा. मग मी पप्पांसमोर इच्छा व्यक्त केली. पप्पांनी तर माझ्यावर इतकं प्रेम केलंय. सांगण्याचा मुद्दा म्हणजे काय करतात तुझे पप्पा? माझे पप्पा विवेकानंद संस्थेच्या स्कूल रेंदा इथं शिक्षक म्हणून काम करतात. आणि आई, वडील, बहीण यांचं सगळ्यांवर इतकं प्रेम आहे की ती माझी सगळी व्यवस्था व्यवस्थित करत असतात. आणि माझ्या पप्पांनी मला अगदी 50 पैशाच्या वस्तूपासून 1800च्या कॅसिओ पर्यंत आज मला घेऊन दिलेला आहे. आणि मला आणखी काही लागलं तरी मला ते नेहमी सहकार्य करत असतात. आता तू मला एक सांग की आता तू कॅसिओ राहिलं तर छान वाजवलंस नाही काय, तर तू अंध आहेस तर तुला ती बटणं दिसत नाही, पण मग तरी सुद्धा व्यवस्थित तुझी बोटं त्याच्यावरती चालत होती. तर म्हणजे हे सुद्धा तुझं एक यशच आहे. कॅसिओ तू वाजवतोयस म्हणजे. तर एक मला आता तू सांग की तुला जशी तू कविता करतोस, कॅसिओ वाजवतोस, गाणं म्हणतोस, तसं तुला गाणं ऐकायला आवडतं का रे? हो. कोणाकोणाचं आवडतं? जास्त करून अनुराधा पौडवालजींचं आणि मोहम्मद रफींचं. मी तसं सगळ्यांच्या ऐकतो, पण जास्ती अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद रफीचं. आता मला तू सांग की तू तर आता म्हणालास की माझ्या पप्पांचं माझ्या खूप प्रेम आहे, माझ्या बहिणीचं खूप प्रेम आहे. तर असं कधी तुला वाटतं का रे की मी अंध मुलगा आहे तर मी माझ्या पप्पांच्यासाठी, माझ्या बहिणीसाठी काही केलं पाहिजे? हो, वाटतं ना. मग अशा वेळेला काय तुझ्या मनामध्ये येतं? मी नेहमी असं विचारच करत बसतो की काय करावं, काय नको. पण तसं माझ्या समोरचा प्रश्न
अजून आहे की मी काय केल्यानंतर की त्यांच्यासाठी मी काहीतरी करू शकेन. असं आता हे जे तुझं यश आहे ते तू जेवढं जास्तीत जास्त मिळवशील तेवढा त्या लोकांना अधिक आनंद होईल. हो. तर मग अशा दृष्टीने तू काय काय प्रयत्न करतोस? मी यश मिळवण्यामध्ये कविता तर लिहितोच, शिवाय वेगवेगळ्या म्हणजे काही स्पर्धांमध्ये वगैरे भाग घेतो. तिथे सुद्धा काही वेळेला माझे नंबर्स आलेले आहेत. तसंच आनंदशाळेमध्ये असताना निवड फुलेंच्या हस्ते गायनमध्ये प्रथम क्रमांकाला मला बक्षीसदान मिळालेलं आहे. हे माझं यशाचं आहे प्रमुख. आणि मग गायनामध्ये तुला बक्षीस मिळालं तर एखादं आम्हाला गाणं किंवा छोटीशी रागदारी असं काही गाऊन दाखवशील? हो. दाखव बरं. मी तुम्हाला भैरव रागामधली एक चीज थोडीशी ऐकवतो त्याच्या अस्थायी. चालेल. सारे गणू बगा नि सा सा नि ग ग रे सा जागो ब्रिज राजकुंवर जागो ब्रिज राजकुंवर नंद के दुलारे नंद के दुलारे जागो ब्रिज राजकुंवर जागो ब्रिज जागो ब्रिज जागो ब्रिज राजकुंवर. संतोष, आणि तू गातोस सुद्धा छान की. थँक्यू. आता तू एक मला छोटीशी गोष्ट सांग बरं का. आणि तू म्हणतोस की मला हे सगळ्यांनी मार्गदर्शन केलं, माझ्या पप्पांचं माझ्यावर प्रेम आहे, आईचं आहे, बहिणीचं आहे, आणि जे जे लोक तुझ्या आयुष्यात आले होते मला वाटतं त्या सगळ्यांनी तुझ्यावर प्रेमच केलं असेल, पण तू खरोखर तुझा गुरु मुलगा आहे. तर आता हा जो काव्यसंग्रह तुझा प्रसारित केला म्हणजे प्रसिद्ध केला, तर त्याच्यामध्ये कोणाची मदत झाली रे? काव्यसंग्रह प्रकाशित करण्यामध्ये मी आणि कांडकर सर आमच्या संगीत क्लासमध्ये आम्ही दोघ जण शिकतो. तेव्हा सर एकदा मला म्हणाले की तू लिहितोस कशावरती, ती ब्रेनलिपी कशी असते वगैरे सांग म्हणाले. मी दाखवल्यानंतर ते म्हणाले अरे असे काळशी पेपर आपल्याकडे आहेत. मग त्यांनी डीकेटी मधून मला ते कागद पुरवले. तेव्हा म्हणाले तुम्ही काय करणार याचं कागदांचं, कागद तर आम्ही दिलेली आहे, तर तू त्याच्यावरती काय लिहिणार आहेस? तर मी सांगितलं कविता लिहीन माझ्या. मी कविता लिहीन म्हणल्यानंतर ते म्हणाले की तुझ्या कविता कुठं प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न केलायस का? तर मी त्याने म्हणलं की नाही तसं काही माझा प्रयत्न झालेला नाही आणि तसा केला मी, पण त्याला यश काही मिळालेलं नाही म्हणून सांगितलं. मी मला माझ्या कविता फाईलला पडून राहू नयेत त्यासाठी आता प्रयत्न करावेत. म्हणजे याच्यामध्ये पैसा मिळणं वगैरे माझा काही उद्देश नव्हता आणि अजूनही नाही. जनतेपर्यंत माझ्या कविता पोहोचाव्यात लोकांपर्यंत आणि वा उदंड प्रतिसाद असा जो असतो नाही तो कविता वाचून मला मिळावा या म्हणजे प्रसिद्धीच्या झोकात नव्हे, पण एक कविता लोकांपर्यंत पोहोचली आणि कविता आवडल्या की नाही या उदंड प्रतिसादासाठी मी कविता संग्रह प्रकाशित करण्यासाठी संत विनंती केली. तर सर म्हणाले आम्ही सर्वजण करायला तयार होत. त्याच्यामध्ये आपले कानेटकर सर आहेत आणि त्यानंतर त्यांच्याच डीकेटी संस्थेमधले त्यांचे सहकारी अवसरे सर आहेत. तसंच त्यांच्यावर कानेट सर सुद्धा त्या संस्थेचे प्राचार्य आहेत, ते सुद्धा खूप मार्गदर्शन करतात. तसेच प्रसाद जोशी म्हणून सर आहेत, भरपूर असे 7 जण आहेत. मला पण त्यांनी नावं वगैरे काही सांगितलेली नाही आहेत. ते म्हणतात की आम्ही तुझ्यासाठी हे केलंय पण प्रसिद्धीचे आम्ही हाव करत नाही. त्यांनी पुस्तकात सुद्धा तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला समजेल की त्यांनी प्रकाशन संस्था 32 असं लिहिलेलं आहे, शाखा 32. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची सुद्धा केलेली नाहीये. म्हणजे इथं नावात काय हा जर प्रश्न असेल तर तो यांच्याकडून पूर्ण साथ होईल. आता मला एक सांग संतोष की या तुझ्या कविता तर मी वाचते, त्याच्यामध्ये कविता आहे संदेश नावाची. तर काय या मेघांनो या रे माझ्या पिढीला संदेश देणारे वगैरे, तर तू कुठे मेघ पाहिलेली नाहीस, तरुण पाहिलेलं नाहीस, उन्हामुळे काय वाटतं कसं वाटतं याची फक्त तुला जाणीव, कोण दिसतं कसं हे काही तू पाहिलेलं नाही. पण मग तू इतकी सुंदर कविता लिहिलीस कशी रे? कॅश म्हणजे काय, जेव्हा एखादं मी जेव्हा उदास होतो किंवा काही वेळेला काही माझ्या मनामध्ये विचार येतात
तेव्हा मी ती पण त्यासाठी कविता तयार होते. तसं म्हणजे मी जास्त काही परिश्रम कवितेसाठी घेत नाही. म्हणजे अमुक वेळेला हा विषय आणि ह्याच्यावर केलीच पाहिजे असं काही नाही. बर, मग ही जी संदेश ही कविता आहे तुझी, तर ती आम्हाला तू म्हणून दाखवतोस? तुझ्याच पुस्तकामधली आहे. हो, कवितेचं नाव आहे संदेश. बर, या मेघांनो लवकर या रे, माझ्या प्रियेला संदेश द्या रे. तरु वेलींना तुम्ही फुलवारे, तरु वेलींना तुम्ही फुलवारे, उन्हामुळे तप्त धरणीला शांत करा रे. या मेघांनो लवकर या रे, या वाऱ्याला थंड करा रे. या वाऱ्याला थंड करा रे, थंडीने फुलती अंगावरती क्षणी कशावर. या मेघांनो लवकर या रे, मी नट आहे कालिदास, तरी मला हवाय तुमचा सहवास. ओल्या मातीचा सुगंध पसरवारी, बेळकाच्या गाण्याला तुम्ही साथ करारी. या मेघांनो लवकर या रे, नदी नाल्यांमध्ये पाणी भरा रे, तरी नच बुडतील घरे कोणाची, याचे तुम्ही भान ठेवा रे. या मेघांनो लवकर या रे, माझ्या प्रियेला संदेश द्या. वा, छानच कविता आहे ना तुझी. आणि संतोष, आता मला तू एक सांग की निसर्गावर सुद्धा तू खूप मनापासून प्रेम करतोस नाही का? पण आयुष्यामध्ये मला वाटतं काहीतरी माणसाचे ध्येय असतं. तर तुझ्या आयुष्याचं ध्येय काय? तुला कोण म्हणावं असं वाटतं? मला अगदी लहानपणापासून रेडिओ आणि इतर माध्यमांची आवड आहे. पण रेडिओ आणि आकाशवाणी याच्याशी माझं खूप जवळचं नातं आहे. म्हणून मला निवडक बनण्याची खूप इच्छा आहे. आणि ते काम कुठलंही किंवा आकाशवाणी संदर्भात मला निवेदक जर निवडण्यात आलं तरी कुठल्या दृष्टीनं मला आकाशवाणीमध्ये जाता यावं, आकाशवाणीमध्ये काहीतरी आकाशवाणीची सेवा करता येईल. आणि माझे सर्व निवेदक सर वगैरे निवेदिका मॅडम आहेत त्यांच्याशी संपर्क साधता यावा या दृष्टीनं मला निवेदक बनण्याची इच्छा आहे. ते शक्य नसेलच तर आकाशवाणीच्या संदर्भात कुठलेही काम मी विनामूल्य, मी असं शासनाला कळवेन सुद्धा की मला पगार देऊ नका, पण आकाशवाणीत मला सर्व्हिस कुठली तरी मिळवून द्या. नाही, हे बघ, आता आपण तर आता तुझी मुलाखत घेतली आणि ती आकाशवाणीवरूनच प्रतिवक्ता होते प्रसारित. तर याचा तुला मला वाटतं नक्कीच आनंद झाला असेल. संतोष, आज तू आमच्याकडे आलास आणि आम्हाला खूप खूप माहिती तुझ्याबद्दल दिलीस. आणि कुठलंही तसं खास मार्गदर्शन कुणाचंही नसताना आज तू एवढं यश जे मिळवलंस तर ते तुझं यश उत्तरोत्तर असंच वाढत राहू अशीच मी आमच्या सगळ्या युवक मित्रांच्या तर्फे प्रार्थना करते आणि तुझा निरोप घेते. बरे तर धन्यवाद. अंधकवी संतोष कुंभार याशी मृणालिनी पाळंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. दोस्तांनो, संतोष कुंभारचा आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवायला हवा की नाही? नियतीनं खेळलेल्या प्रतिकूल डावाला त्यानं हसत हसत स्वीकारले आणि म्हणूनच अंधाराची खंत न बाळगता तो प्रकाशकीरच गाजवायला